श्री स्वामी समर्थ. देवघरात या 3 वस्तू ठेवा, पैसे कधीच कमी पडणार नाहीत. आपणास आपले आजूबाजूला खूप अशा व्यक्ती पाहायला मिळतात की ज्यांच्याकडे खूप पैसा आहे. काही जण श्रीमंत आहेत, तर काही जण देवपूजाही करत नाहीत, तरी पण त्यांच्याकडे बक्कळ पैसा असतो. प्रत्येक जण विचार करतो, मी दररोज एवढी देवपूजा करतो, तरीही देव मला का पावत नाही? तर त्यासाठी आपल्याला जर खूप पैसा हवा असेल, श्रीमंत व्हायचे असेल, तर या 3 गोष्टी आवश्यक करा. 1. देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असावी. जर माता लक्ष्मीची मूर्ती ही चांदीची असेल आणि ती बसलेली असेल तर जास्त फायदा होतो. चांदी हा धातू पैशाला आकर्षित करतो. 2. आठवड्यातून कोणतेही एका दिवशी गरीब व्यक्तीला किंवा देवाला पैसे आपल्या ऐपतीप्रमाणे दान करून पुजाऱ्याकडून त्यातील 1 नाणे मागून घ्यावे व ते देवघरात ठेवावे. त्यावर सुपारी ठेवावी व इतर देवतांप्रमाणे त्याचीही पूजा करावी. 3. कोणतेही एका बुधवारी मंदिरात जावे व देवाला वाहिलेले 1 फूल उचलून घरी आणावे व ते देवघरात ठेवावे. यामध्ये विशेष शक्ती सामावलेली असते. ती फुलाच्या रूपाने आपल्याकडे येत असते. अशा प्रकारे वरील सर्व वस्तू योग्य भावनेने देवघरात स्थापित केल्या आणि श्रद्धा ठेवून वरील उपाय केले तर जीवनात कधीच पैसा कमी पडणार नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.